मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय मतसंग्राम. आज निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आणि आता काहीच मिनिटात अधिकृतरित्या प्रचाराची वेळ संपणार आहे. अवघ्या काही मिनिटात विधानसभा निवडणुकीच्या या प्रचार तोफा थंडावणार आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस, प्रचार रॅली, राजकीय सभांनी गाजला. बुधवारी 288 मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाची आता छुप्या प्रचारावर नजर असणार आहे. विधानसभेचं नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही 20 तारखेला मतदान होत आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अजित पवार, सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस यांच्या काही ठिकाणच्या सभा पाहिल्या. एकनाथ शिंदेंनी आज प्रेस कॉन्फरन्सही घेतली. आपण बघूया कोणते मुद्दे महायुतीने लावून धरले या सगळ्या प्रचारादरम्यान. बटेंगे तो कटेंगे, त्याचप्रमाणे संविधानाची जी टीका होत होती त्याला सुद्धा उत्तर द्यायचा प्रयत्न, आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारावर टीका केली महायुतीनं. याशिवाय लाडकी बहीण योजना, जी त्यांची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे, धारावी पुनर्विकास आणि शहरी नक्षलवाद. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो त्यांच्या विरोधात जाऊ शकतो, कारण सिंधुदुर्गातल्या या पुतळ्याला त्याचं नुकसान झालं होतं. महाराष्ट्रातील गुंतवणूक बाहेर नेली, हाही टीका त्यांच्यावर होते. महिला सुरक्षेच्या काही घटना घडल्या त्याही त्यांच्या विरोधात जाऊ शकतात. याशिवाय महागाई, शेतकरी कर्जमाफी, हमीभाव आणि इथं सोयाबीनची आठवण येणं स्वाभाविक आहे. 70 मतदारसंघात सोयाबीनचा हा प्रभाव पडलेला बघू शकतो. महायुतीचे हे प्रचाराचे मुद्दे आणि मवियाचे मुद्दे आपण पाहतोय. उद्योग पळवले, धारावी आणि अदानींचा संबंध, महिला सुरक्षेमध्ये महायुती कशी फेल झालेली आहे, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला भाव, पक्ष फोडले आणि संविधानाला धोका, महिलांसाठी 5 गॅरंट्या, त्याचप्रमाणे बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार. मतदान 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघांसाठी होणार आहे आणि निकाल 1 दिवसाच्या विश्रांतीनंतर 23 नोव्हेंबर शनिवारी लागणार आहे. एकूण मतदारसंघ आपल्या महाराष्ट्रातले आहेत 288. एकूण मतदार यावेळी आहेत 9,70,25,119. पुरुष मतदार यामध्ये आहेत 5,22,739. तर महिला मतदार आहेत 4,69,96,279. मतदान केंद्र असतील 1,04,27. मतदानाची वेळ अगदी महत्त्वाची लक्षात ठेवा. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही वेळ आहे. कुणाच्या किती सभा झाल्या आतापर्यंत? एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसाठी आणि महायुतीसाठी 50 पेक्षा जास्त सभा घेतल्या. तर देवेंद्र फडणवीस यांनी 55 ते 60 सभा घेतल्या. उद्धव ठाकरे यांच्या 45 सभा झाल्या. आदित्य ठाकरे यांनी 22 सभा केल्या. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात 10 सभा घेतल्या. तर अमित शहा यांनीही 15 सभा घेतल्या. आणि एकूणच सध्याचा सूर कसा आहे याबद्दल धर्मपाल मेश्राम भाजपतर्फे बोलण्यासाठी आणि काकासाहेब कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत आहेत. दोघांचंही स्वागत. आपण पहिल्यांदा धर्मपाल मेश्राम, काकासाहेब कुलकर्णी दोघांकडे जाणार आहोत. आणखी सुद्धा काही गेस्ट आपल्याला सोबत येतील. तर मी पहिल्यांदा काकासाहेब कुलकर्णींपासून सुरुवात करतो. काकासाहेब कुलकर्णी, साधारण एक चित्र आता स्पष्ट झालेलं आहे, वातावरण काय आहे ते सुद्धा कळलेलं आहे. मी काही सर्वे सुद्धा माझ्यासमोर आहेत, अनेक वृत्तपत्रांनी माध्यमांनी करण्याचा प्रयत्न केलेला. पहिल्यांदा तुमचा आणि माझा शब्द फार महत्वाचा आहे, प्रॅक्टिकल अपेक्षा सांगा, महाराष्ट्रातलं काय चित्र आहे? आपण बघितलं की लोकसभेचा निकाल ही सेमीफायनल होती आणि फायनल मॅच ही आता उद्या 20 तारखेला होणार आहे. बरं, त्यामुळे 23 तारखेला निश्चितपणे महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रात मोठ्या मताधिक्यानं, मोठ्या मेजॉरिटीनं येणार आहे. त्यामुळं गेल्या 2019 पासून महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला सांभाळलं, महाराष्ट्रात काम चांगल्या पद्धतीने केलं, कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीनं इतर राज्यात काय अवस्था होती आणि महाराष्ट्राची अवस्था काय होती हे आपण सगळ्यांनी कंपॅरेटिव्हली जेव्हा बघतो तेव्हा खरंच महाराष्ट्र अतिशय चांगल्या सुव्यवस्थेत, चांगल्या स्थितीमध्ये होता.
त्यामुळे निश्चितपणे गेल्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीला जो काय सरकारचा काळ मिळाला हो. त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये महाविकास आघाडीने अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. बरं. परंतु 2.5 वर्षानंतर ज्या पद्धतीने फोडाफोडी झाली, फोन टॅपिंगची प्रकरणं घडली, अधिकाऱ्यांना मागं लावण्यात आलं, ईडीच्या तपास यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला, इन्कम टॅक्स असेल किंवा त्या मधल्या काळामध्ये वानखेडेंनी जे काही धुमाकूळ घातला या महाराष्ट्रामध्ये, अशी खूप प्रकरणं मला सांगता येतील. बरं. एकंदरीत भारतीय जनता पार्टीनं या राज्यामध्ये सत्तेसाठी सत्ता पिपासूपणा ज्या पद्धतीने केला, पक्ष फोडले, राष्ट्रवादी फोडली, शिवसेना फोडली, हे काय लोकांना पचलेलं नाही, लोकांना रुचलेलं नाही. बरं. आणि अच्छे दिन आएंगे, भारताचा सिंगापूर करून शब्द दिला, ऍक्च्युली सिंगापूर तर झाला नाही, भारताची धारावी हे करण्यात मात्र यशस्वी ठरले. त्यामुळे निश्चितपणे सगळ्याच पातळीवर शेतकरी असतील, उद्योग क्षेत्रातील लोक असतील, विद्यार्थी असतील. ठीक आहे कुलकर्णी, मला रिअलिस्टिक अतिशय वास्तवदर्शी अशा प्रकारे अपेक्षा सांगा. तुम्हाला महाविकास आघाडीच्या एकूण जागा किती तुम्हाला अंदाजित वाटतायत? अंदाजित आणि अपेक्षा आम्ही निश्चितपणे 180 ते 210 पर्यंत आम्ही पोहोचू, ही आमची अपेक्षा आहे. ठीक आहे, मी मेश्रामजींकडे जातो. मेश्रामजी, आपलंही स्वागत आहे पुढारी न्यूजवर. माझा जो प्रश्न त्यांना होता तोच तुम्हालाही मी विचारतोय. आता सगळ्या अर्थानं वातावरण, आता सभा संपलेल्या आहेत, आता आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की या मधल्या काळात वातावरण कसं होतं. तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात फिरला असाल, तुम्ही सांगा महायुतीची काय स्थिती आहे? 2014 ते 2019 पर्यंतचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांचा कार्यकाळ आणि त्यानंतर 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंचे बनाम 2.5 वर्ष एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे, या कार्यकाळाची तुलना केली तर हे स्पष्टपणे चित्र जाणवतं की शासनाच्या ज्या काही योजना मागच्या दीड वर्षामध्ये आलेल्या आहेत, त्या योजना अत्यंत मोठ्या स्वरूपात शेवटच्या माणसापर्यंत पोचत्या झालेल्या आहेत. त्या महिलांच्या दृष्टीनं असतील, गरिबांच्या दृष्टीनं असतील, युवकांच्या दृष्टीनं असतील, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं असतील. आणि त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार हे 100% खात्रीनं येईल. आम्ही जवळपास 165 ते 170 जागा किमान जिंकू असा मला विश्वास आहे. आणि निश्चितपणानं महायुतीचा मुख्यमंत्री आपल्याला 23 तारखेच्या निकालानंतर दिसून येईल. आपल्यासोबत किशोरी पेडणेकर सुद्धा आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वरिष्ठ नेत्या, प्रवक्त्या सुद्धा. किशोरीताई, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवर. मुंबई काय म्हणते, कसं वाटतंय चित्र? लोकसभेमध्ये फैसला झाला नव्हता खरी शिवसेना कोणाची, कारण शिंदेचा सुद्धा परफॉर्मन्स होता. आता मला सांगा काय वाटतंय, तुमचं चित्र काय वाटतंय तुमच्या समोर? नाही, जसं आता कोण व्यक्ती बोलत होते मला माहिती नाही. हो, भाजपचे मेश्राम बोलत होते. मेश्राम भाजपचे. आम्हालाही वाटतंय मेश्राम सर, तर त्यांनी ज्या सांगितलं योजना किंवा हे, त्याचे डिंगोरे पेटले नाहीत, हे डिंगोरे पेटत आहेत. म्हणजे शासनाच्या योजना लोकांच्या दारी, त्याच्यात कॉन्ट्रॅक्टर फारच भारी, असं सगळं चित्र महाराष्ट्राला दिसत होतं. त्या सभेमध्ये किती लोक असायची, कशी उठून जात होती, हे सगळं जरी असलं तरी त्या सगळ्या योजना फक्त नावं बदलली, बाटली तीच, बाटलीतलं द्रव्य तेच, फक्त बूज बदललं आणि डिंगोरा पिटला. हरकत नाही, तुम्हाला जर खात्री वाटते 160-170 जागा महायुती घेईल, तर तीच खात्री आम्हालाही आहे की महाविकास आघाडी ही 170 ते 175 पर्यंत जाईल. आता ते लोक ठरवणार आहेत. आता 6 वाजता प्रचाराचा एंड झालाय. फक्त आता कांडेपेटी, खोके, काय ती 2 काळं रात्र म्हणतात ना, रात्र वैऱ्याची. आता प्रत्येक लोक त्याला जागृत आहेत. आणि आपण पाहिलंय या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे पाहिलंय, सगळं पकडलेलं, अगदी दागिने, रोकड, त्याला मात्र मालक कोण नाही. त्या रोकडीला मालक कोण नाही, त्या दागिन्याच्या पकडलेल्याला मालक कोण नाही. ह्याच्यानं लोकांना कळतंय की कसे कसे खोके महाराष्ट्रात पसरत आहेत. किशोरीताई, तुम्ही आमच्यासोबत राहाच. मी पुन्हा एकदा मी काकासाहेब कुलकर्णींकडे जातो. काकासाहेब, याच्यातला एक मुद्दा आहे काँग्रेसचा, विशेषतः काँग्रेस आणि विदर्भ. कारण यावेळी जवळपास 30 ते 40 जागा काँग्रेसला अपेक्षित आहेत. विदर्भातून आपल्याला एक मोठा असा सेट मिळेल अख्खा आमदारांचा. पण
पण त्याचवेळी तिकडे एकतर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमधलं इन फायटिंग, तुमच्या आघाडी अंतर्गतली लढाई पण एक आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे. आणि भाजपचा सुद्धा विदर्भात तितकाच स्ट्रॉंग होल्ड आहे. काय सांगाल विदर्भाबद्दल? आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये आजची परिस्थिती ही अतिशय चांगली परिस्थिती आहे. काँग्रेस ही वन साइड, तुम्ही 30-35 सांगताय, पण मी सांगतोय 35-40 जागापर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं विदर्भामध्ये फिरत असताना आम्हाला विश्वास आला, जनतेनं आम्हाला विश्वासानं सांगितलं की आमचा भ्रमनिरास या भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे, या सरकारने केलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये फिरत असताना आम्हाला कुठेतरी ते लोकांमधलं स्पिरिट जाणून आलं की आता या देशामध्ये, या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार निश्चितपणे येणार आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीनं भाजपा फोकस आहे असं तुम्ही म्हणताय, परंतु तसा काही तो फोकस अजिबात नाही. भारतीय जनता पार्टीचे नेते मोदीजी, अमित शहाजी यांच्या सभा त्या ठिकाणी कॅन्सल करण्यात आल्या. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी आपला दारुण पराभव होणार आहे आणि त्या पराभवाचं मूळ आपण व्हायला नको याची लक्षात त्यांच्या ती कुणकुण लक्षात आली. त्यामुळे त्यांनी लवकर पळ काढला. त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या सभा कॅन्सल कराव्या लागल्या. त्यामुळे निश्चितपणे विदर्भासकट अख्ख्या महाराष्ट्रात काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब त्यांचा पक्ष असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा शिवसेना असेल, आम्ही तिघं महाविकास आघाडी, मी निश्चितपणे पुन्हा एकदा सांगतोय 180 ते 210 या चांगल्या फरकानं मी या राज्यामध्ये निवडून येऊ. मी मेश्राम यांच्याकडे पुन्हा एकदा जातो, त्यानंतर किशोरीताई मी तुमच्याकडे सुद्धा येणार आहे. मेश्रामजी, 2019ला 105ची एकट्या भाजपची क्षमता होती, विजयी झाले होते आमदार. आज कोणालाही विचारात साधारणपणे अगदी प्रो बीजेपी वाल्या माणसांशी सुद्धा खाजगीमध्ये बोलताना ते अगदी पॉझिटिव्ह मधला पॉझिटिव्ह आकडा 90 सांगतात. आणि ते सांगतात की 10 जागा पुढे मागे होऊ शकतात भाजपच्या. जर का 90 हा भाजपचा आकडा आज मानला जात असेल तर 15चा डेफिसिट आहे. आणि शिवाय मग त्या तुलनेमध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार तिसऱ्या पक्ष स्थानावर असतील आणि शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना दुसऱ्या नंबरवर असेल तुमच्या नंतर. आता या सगळ्याची गोळाबेरीज पुन्हा फिरून फिरून 130 ते 140 पर्यंत जाते. म्हणजे सिंपल मेजॉरिटीला तुम्हाला 10-15 जागा कमीच पडतील असं चित्र आहे. या परसेप्शनकडे किंवा आताच्या भाषेत नॅरेटिव्हकडे तुम्ही कसं पाहता? शेवटी ज्या नॅरेटिव्हच्या विरुद्ध महाराष्ट्रातला प्रत्येक सामान्यातला सामान्य माणूस लढतोय, त्याच नॅरेटिव्हच्या फेऱ्यामध्ये आपण आणलात असं म्हणायला हरकत नसावी. बरं, खरं तर काँग्रेसचे प्रवक्ते बोलत होते, मी ऐकत होतो. मला अत्यंत हास्यास्पद गोष्टी त्यांच्या वाटल्या. मला ते सांगू शकतील का जरा की राहुल गांधींच्या किंवा प्रियंका गांधींच्या महाराष्ट्रामध्ये किती सभा झाल्या? यांना बोलण्यासाठी विषय राहिलेले नाही आहेत. यांना निव्वळ संविधान, कॉन्स्टिट्यूशन, या देशातली दलित मुस्लिम जनता त्यांना गोलबंद करण्यासाठी म्हणून, त्यांचे मतदान आपल्याकडे घेण्यासाठी म्हणूनचे आतापर्यंतचे त्यांचे विषय राहिलेले आहेत. त्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन नाही. त्यांना सांगण्यासाठी कोणतेही विषय राहिलेले नाही आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात नेमकं काय केलं, काय साधलं, काय साध्य केलं, किंवा 75 पेक्षा जास्त या जेव्हा आपला जो काळ आहे स्वातंत्र्योत्तर, त्यामध्ये 55 वर्षापेक्षा जास्त काळ काँग्रेसचं सरकार राहिलं तरी देखील त्यांनी काय केलं हे सांगण्यासाठी काँग्रेसकडे काही राहिलेलं नाही. आणि त्यामुळे त्यांना संविधानाच्या फेक नॅरेटिव्हचा आधार घ्यावा लागतो. त्यांना एखाद्या मौलानाला पुढं करून त्यांना काय आपलं आदेश काढावे लागतात, फतवे काढावे लागतात. अशाच पद्धतीचं राजकारण करत आलेले आहे. आणि त्यामुळं आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातली सुबुद्ध, प्रबुद्ध, सुज्ञ जनता हे समजून चुकलेली आहे की काँग्रेसचे सगळे नॅरेटिव्ह आहेत ते कुठल्याही पद्धतीने काम करणार नाहीत. आणि त्यामुळं आता मी किशोरी पेडणेकरांना तुमचा मुद्दा विचारतो. तुम्ही जो एक मुद्दा काढला त्यातला मला विशेषतः कुठूनही चित्र मला दिसत नाही. ठीक आहे, मला किशोरी त्यांना विचारतो. किशोरीजी, MMRDA रिजन अख्खा याच्यामध्ये जवळपास 40 जागा आहेत आमदारकीच्या. आणि एकट्या धारावीच्या परिसराला कनेक्ट झालेले भाग केले तर तो आकडा 6 ते 7 नुसते धारावी परिसराशी जोडले गेलेले मतदारसंघ आहेत. माझा आपल्याला प्रश्न आहे, निवडणुकीच्या शेवटच्या 15 दिवसात अचानक जणू काही या निवडणुकीतला महाराष्ट्रातल्या प्रमुख मुद्द्यांपैकी एक मुद्दा हा धारावी बनला होता. धारावी, अदानी आणि भाजपचं आणि महायुतीचं जे काही त्यांचं साटलोटं आहे त्या बाबतीत माझा आपल्याला प्रश्न आहे, हा मुद्दा तुम्हाला मुंबईत कितपत पुढे घेऊन जाऊ शकतो? मुंबईत नेईल की नाही माहिती नाही, पण धारावीत हा मुद्दा पक्का चालणार आहे. बरं. आणि मुळामध्ये ज्या धारावीचं जागतिक ह्याच्यामध्ये कोविड काळामध्ये धारावीच जगात पोचली होती. हो, दाटीवाटीची वस्ती. हो.
आणि त्याच्यामध्ये आपण केलेलं कोविड काळातलं काम, बरं. त्यामुळे ते धारावी आजही जागतिक स्तरावर आहे. हां. धारावी मतदानाच्या बाबतीत ह्या वेळेला तर अगदी ते विक्रम करणार आहेत. कारण त्यांच्या स्वतःचे जे छोटे स्मॉल स्केलचे जे धंदे आहेत किंवा त्यांची घरं आहेत किंवा त्यांना ज्या पद्धतीने फसवलं जाण्याची जी भीती आहे आणि आम्ही ते होऊच नाही देणार, हो. त्यामुळे धारावीमधल्या बऱ्याचशा ज्या सीट आहेत त्या मला वाटतं 100% महाविकास आघाडीला मिळतील, हे पक्का आहे. बरं. आता राहिलं मुंबईचं. मला विश्राम सरांच्या धाडसाचं कौतुक वाटतं हो. की ज्या वेळेला तुम्ही लोकसभेला 48 जागांपैकी 45 जागा आम्हीच जिंकणार, बरं. शिवसेनेला तर एकही देणार नाही, अच्छा. अशा वल्गना आजही आहेत. हो, 23 वरनं तुम्ही 9 वर आलात हो. हा पण एक भाग आहे हो, हो. अख्ख्या महाराष्ट्राचा. 200 तुम्ही 400 पार होतात हो. तुम्हाला 230 वर अडवलं आणि ते पण महाराष्ट्राने जास्त अडवलं. त्यामुळे मी असं म्हणणार नाही, तुम्ही संविधान अर्थात तुमचा तर मनसुबा आहे तो संविधान बदलायचा, मग रेड का घेतला आणि हे आतमध्ये संविधान आहे ना, पण तुम्ही त्याच्यावर नरेटिव्ह करायचा प्रयत्न केलात ना. बरं. पण लोकांना कळतंय की ह्यांच्या जर मेजॉरिटी आल्या तर हे काय काय करू शकतात ते या महाराष्ट्रात सगळं पाहिलंय. कसं कसं फेक नरेटिव्ह उभं करायचं आणि कसे कोणाला बदनाम करायचे हेही महाराष्ट्राने पाहिलंय. बरं. त्यामुळे कुठल्या, मी आजही सांगते, हां. महाविकास आघाडी का येणार. अच्छा. महाविकास आघाडीला कळून चुकलंय की लहान सहान माणसांबरोबर बरं. जुळवून घेणारे कोण असतील, शेटजी आणि भटजींचं नाही, बरं. तर कामगारांचं, सामान्य लोकांचं मिळतं जुळतं कोण घेईल, तर ते आता महाविकास आघाडी. त्याच्यामध्ये मग काँग्रेस आहे, शरदचंद्रजी पवारांचा पक्ष आहे, बरं. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आणि मित्र पक्ष, बरं. मग आप वगैरे आमच्या बरोबरच आहेत. त्यामुळे ती नाळ आमची जोडलेली आहे. त्यामुळे 170 ते 175 बरं. महाविकास आघाडी ठीक आहे. येईल म्हणजे येईल. ठीक आहे. मी पुन्हा एकदा मेश्राम यांच्याकडे जाऊन जो पुढचा मुद्दा मी घेणार आहे तो मेश्राम यांच्याकडे जाऊन मग मी कुलकर्णींकडे सुद्धा जाईन. मेश्रामजी, महाराष्ट्रामध्ये या मधल्या काळामध्ये म्हणजे गेल्या 1-1.5 महिन्याच्या मागे थोडंसं तुम्हाला नेतो, साधारण मुद्दे होते महायुतीचं शासन प्रशासन योजना आणि महाविकास आघाडीचे मुद्दे होते तुमचे काय, मग बदलापूरची घटना, सिंधुदुर्गातली घटना आणि अन्य कुठले मुद्दे असतील तर. अचानक 1.5 महिन्यामध्ये विशेषतः योगींची एंट्री झाल्यानंतर सगळं महायुतीने चित्र उभं केलं, बटेंगे तो कटेंगे, आणि मग मोदी म्हणाले एक रहेंगे तो सेफ रहेंगे. आणि मग त्याचा जो हिडन एक कन्सेप्ट असतो की मुस्लिम कॉन्सॉलिडेशन, फतवे निघतायत, हिंदू व अल्पसंख्य काही ठिकाणी होत आहेत. अचानक टीसचा रिपोर्ट एकदम बरोबर निवडणुकीच्या तोंडावर टीसचा रिपोर्ट येतो, रोहिंग्या आणि बांगलादेशी वाढत चाललेले आहेत. माझा आपल्याला प्रश्न आहे, आता महाराष्ट्रात अशी कोणतीही हिंदू मुस्लिम घटना घडलेली नसताना हे बचेंगे कटेंगे लढेंगे एक हे तो सेफ आहे वगैरे याचा खरंच प्रभाव पडणारे कुठे आहे? मी तुम्हाला सांगतो, विशाळगड प्रकरण घडलं, काही हिंदू मुस्लिम झालं नाही. नाशिकमध्ये मोर्चे निघाले, काही हिंदू मुस्लिम झालं नाही. एक ते नगरच्या जवळचे एक महाराज आहेत, त्यांनी वादग्रस्त विधान केलं, काही हिंदू मुस्लिम झालं नाही. किंवा ठाण्याच्या जवळचा दुर्गाडी किल्ला किंवा याचं काही हिंदू मुस्लिम झालं नाही. मग हे काय, कोण बटेंगे कोण कटेंगे आणि कसा फायदा होणार मग? सर, कोणत्याही वाक्याचा अर्थ कोण कसा घेतो तो त्याच्या नजरेवरती अवलंबून आहे. बरं. शेवटी मोदीजींना काय म्हणायचं होतं किंवा योगीजींना काय म्हणायचं होतं ते सर्वश्रुत आहे. बरं. भारतीय जनता पक्षाला हे अपेक्षित नाहीये. पण एक लक्षात ठेवा, एखादा मौलवी जर एखाद्या मस्जिदीमधून फतवा काढणार असेल, हो, तर याला काय म्हणायचं? याला वोट जिहाद नाही म्हणायचं का? बरं. किंवा या पद्धतीचं वर्गीकरण करायचं, वोट पोलरायझेशन करायचं, हे जे काही काँग्रेस आणि आता टोकाच्या विरुद्ध विचारधारा असलेली शिवसेना आणि काँग्रेस, बरं, हे जर एकत्र नांदणार असतील आणि ते म्हणणार असतील की आमचं आता खूप सूत जुळलेलं आहे, तर ते महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि देशातही ते हास्यास्पद आहे. आता किशोरीताईंचं मी ऐकत होतो की त्या म्हणाल्या की लाल रंगाचं पुस्तक आणि आतमध्ये मजकूर वगैरे तोच आहे ना. अरे बाबा, आतमध्ये मजकूरच नाही,
काँग्रेसला मुळात संविधानातला मजकूर मान्यच नाहीये. बरं. आणि त्यामुळे पंडित नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, आता राहुल गांधी असतील, यांची जी काही विषमतापूर्ण विधानं असतील बरं. ते जरा तपासा. तेव्हा कळेल की यांना नेमकं कोणत्या दिशेनं या देशाच्या किंवा राज्याच्या राजकारणाला न्यायचं आहे. आणि त्यामुळं या सगळ्या टोकाच्या विरुद्ध विचारधारा असलेले लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा नेमके कोणत्या गोष्टीसाठी येतात बरं. ते महाराष्ट्रातली जनता जाणून नाही काय. तेव्हा अशा पद्धतीचे फतवे काढणारे लोक आता कसे स्वीकारले जातील. म्हणजे बरं. कालपर्यंत उद्धव साहेब जे म्हणायचे की माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो, हो आज ते सगळे शब्द हरवलेले आहेत. आज शिवाजी पार्क ओस पडलेला आहे. हां. ते शब्द शिवाजी पार्काचं मैदान देखील ऐकायला आतुर असेल. बरं. परंतु मला वाटत नाही की भविष्यामध्ये तशी संधी कदाचित उद्धव ठाकरे साहेबांना मिळेल किंवा या राज्यातली जनता देखील तशी संधी उपलब्ध करून देईल असंही मला आता वाटत नाही. आणि त्यामुळं बटेंगे कटेंगे हे जे काही वाक्य आहेत किंवा एक आहे तो सेफ आहे ते खरंच आहे. शेवटी एक विचारधारा असलेल्या माणसांनी एकत्र राहायचं, एकत्र नांदायचं, हे सगळं सर्वश्रुत आहे. ते असलंच पाहिजे, अपेक्षितच आहे. तेव्हा या गोष्टी समजून घ्यायच्या. फक्त तुमच्या नजरेवरती त्या अवलंबून आहे की तुम्ही त्या गोष्टींचा अर्थ तुम्ही कसा घेणार आहात. नवीन आपले गेस्ट आले सावंतजी, अरुण सावंत आणि काकासाहेब कुलकर्णींकडे. पण किशोरी पेडणेकरांनी हात वर केलाय, त्यांचा एक मुद्दा घेऊया आणि आपण गेस्टकडे जाऊया. किशोरी ताई, काय म्हणताय? खरं म्हणजे कटेंगे बटेंगे आणि सब मिलके महाराष्ट्र लुटेंगे असं ते आहे. पण ते बऱ्यापैकी त्याचे परिणाम जसे वाईट दिसायला लागले, ह्यांचेच नेते म्हणायला लागले की हे बरोबर नाही. अगदी पंकजा ताईंपासून हो. ते नड्डापर्यंत म्हणाले हो की हे कटेंगे बटेंगे हे महाराष्ट्रात चालणार नाही. त्या एक आहे तो सेफ आहे आणि बरं. तुम्ही आलात तर आम्ही अनसेफ आहोत, हे असं लोकांना आता कळायला लागलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणाल, जो परवलीतला शब्द काढाल बरं. तो म्हणजे बरोबर असं जर तुमचं म्हणणं असेल की मग ते हिंदू हृदय सम्राटच नाही बोलत तर काय तुम्ही म्हणता म्हणून अहो आमच्या हृदयात आहे सगळं आणि आमच्या कृतीत आहे. तुम्ही राम वापरला, रामाच्या जे काही तयार केलं त्याच्या नंतरचे सगळे दृश्य बघा. त्याच्यानंतर राम नाही चालत म्हटलं, कृष्ण वापरला, कृष्ण नाही चालत तर हनुमान वापरला. प्रत्येक देवतांनी त्यांच्या नियतीप्रमाणे त्यांना फळ दिलं. त्यामुळे खरं ज्या महाराष्ट्रात बेरोजगारी वाढते, बरं. तुम्ही आता मगाशी विचारलं काँग्रेसने काय केलं. अहो तुम्ही दाखवा कंपन्या कुठल्या उभ्या केल्या बरं. आणि तुम्ही विकल्या किती. हे मी नाही म्हणत आहे, हा रेकॉर्ड म्हणतोय की तुम्ही इमारतीच्या इमारती यांच्या विकल्या किती आणि कंपन्या आणल्या किती. बरं. हे त्या पंतप्रधानांचं पण आहे. पण हा रेकॉर्ड आहे, तो रेकॉर्डच नाही मांडणार तुम्ही. बरं. परवलीचे शब्द काढणार. मग शिवाजी पार्कला दसऱ्याच्या दिवशी आमचं झाली की सभा, तृप्त झाले कान शिवाजी पार्कला. बरं. त्यामुळे ना फक्त तुम्ही शब्दांचे फवारे उडवणार ठीक आहे. आणि तुम्ही म्हणाल तो अर्थ लावायचा बरं. आणि महाराष्ट्राने ऐकायचं किंवा देशाने. बरं. बरं. आज तुमचे दोन्ही नेते महाराष्ट्रातनं निघून गेले. कारण ज्या सभा तुम्ही दाखवले, तुमच्या मीडियाने दाखवल्या की देशाचे सर्वोत्तम प्रथम नागरिक देशाचा ते बोलतायत आणि लोक निघून जात आहेत. 300 पण खुर्च्या भरलेल्या नव्हत्या. ह्याचा अर्थ लोकांना आता हे ऐकण्यामध्ये मजा नाही. नोकरी देताय का बोला, सुरक्षा करताय का बोला. तेव्हा या विकासाचे मुद्दे बटेंगे तो बोला. कटेंगे नाही, विकास पे आमचं- बोलेंगे असा आम्हाला- मुद्दा चाललाय का? विकास एकतर बटेंगे तो कटेंगे नाही, विकास पे बोलेंगे. आपण तो मुद्दा घेऊन असायला चर्चेच्या नंतर हवा पुढे आहे जाऊया. का? मी पहिल्यांदा आता सावंत यांच्याकडे जातो, शिंदेच्या शिवसेनेचे. सावंतजी, आत्ताच्या या सगळ्या विषयामध्ये एक जाणवतं ते असं की बटेंगे कटेंगे वाद जे काही होत आहे ते भाजपकडे जाताना दिसत आहेत. पण सेफ राहतोय तो शिवसेना शिंदे राहत आहेत आणि शिवसेना राहत आहे. तुम्ही मात्र काही बटेंगे कटेंगे बद्दल बोलत नाही जेवढं भाजप बोलत आहे. ही पॉलिसी आहे, स्ट्रॅटेजी आहे का लांब राहणं आहे? नेमका काय विषय आहे? नाही, कोणत्याही परिस्थितीत लांब राहण्याचा प्रश्नच येत नाही. कारण आमची जी काही महायुती आहे ही 3 पक्ष मिळून झालेली आहे आणि जे काही असेल, जे काही चांगलं असेल, जे काही वाईट असेल ते आम्हा प्रत्येक पक्षाला लागू होतं.
बटेंगे तो कटेंगे हा जो काही नारा आहे, बरं. या नाऱ्याचा अर्थच मुळात महाविकास आघाडीने एक फेक नॅरेटिव्ह म्हणून पुढे खोटं बोलून जनतेसमोर मांडायचा प्रयत्न केला. बरं. बटेंगे तो कटेंगे याचा खरा अर्थ काय काढला होता ज्यावेळेस आमच्या नेत्यांनी हा विषय आणला आणि त्याच्यानंतर एक आहे तो सेफ आहे हा विषय, याचा अर्थ दोन्ही वाक्यांचे अर्थ एकमेकाला पूरक आहेत. जर आपण एकत्र राहिलो तर आपण एकजुटीने राहिलो तर आपण सर्वजण मिळून जी काही राज्याची जी काही विकासाची फळं आहेत ती एकमेकाला चाकता येतील. बरं. परंतु जर काही आपण वेगवेगळे राहिलो, आपापसात जाती धर्मामध्ये समाजामध्ये जर वेगवेगळे वागायला लागलो तर मात्र प्रत्येकाचं नुकसान होणार. तेव्हा सर्वांनी एकजुटीने व्हा. एकजूट असेल सर्वांची तर सर्वांना बेनिफिट. पहा विरुद्ध बाजूला काय चाललंय, राहुल गांधी काय म्हणत आहेत, तर हम अभी जातीगत जनगणना करेंगे. कशासाठी मी त्यांना जातीगत जनगणना, तर समाजामध्ये जातीमध्ये धर्मामध्ये त्यांना दाखवायचंय की तुझी एवढे टक्का जात आहे, तुझे एवढे टक्का समाज आहे आणि त्या समाजामध्ये भेदभाव करून सावंतजी त्यांना लढवून ठेवायचं. सावंतजी तुमची जशी इकडे महायुती आहे ना, तशी बिहारमध्ये सुद्धा एक युती आहे भाजप आणि नितीश कुमारांची. नितीश कुमारांनी सर्वे केला होता. नितीश कुमारांनी सर्वे केला होता बिहारमध्ये याच मुद्द्यावर. ऐका ना, मी तुमच्या मध्ये बोललो नाही, तुम्हाला माझं ऐकावं लागेल. बरं, बोला. अरे वा, बरं झालं. ठीक आहे, पूर्ण करा. ताई पेडणेकरजी त्यांना पूर्ण करू द्या, त्यांना पूर्ण करू द्या. बोलूच विरोध नका. आहे. तुम्हाला किशोरीताई, तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला लुटेंगे हा शब्द फार पूर्वीपासून प्रिय आहे, कारण लुटायचंच काम तुम्ही आजपर्यंत केलेलं आहे. या मुंबईला लुटायचं, ओरबडायचं, मराठी माणसाला इथून हद्दपार करायचं, वडापावच्या गाड्याच फक्त त्यांना विकायला द्यायच्या, बाकी इंडस्ट्रीमध्ये आणायचं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही केलं काय? तुम्ही महापौर असताना सुद्धा हेच धंदे केले, तेव्हा तुम्हाला बोलायचा काय हक्क नाहीये. तुम्ही आता अदानीच्या विरोधात भांडता, परंतु तुमच्या बरोबर जी काँग्रेस पार्टी आहे ती काँग्रेस पक्ष इतर राज्यांमध्ये अदानी बरोबर हात मिळवून, हे तुम्हाला माहित आहे का? तुम्ही उगीच काही न्याय तुम्ही बोलता. तुमचे हे बघा, तुमच्याच काँग्रेस पार्टीने 2014 साली 5 मार्च 2014 साली तुमचे पंतप्रधान त्यावेळेचे मनमोहन सिंग यांनी वक्फ बोर्डाला 150 कोटीच्या जमिनी विकल्या फक्त आणि फक्त मुसलमानांचं तुष्टीकरण करणार. हेच तुमचा पक्ष आणि काँग्रेस पक्षाने एवढ्या वर्षात केलेलं आहे. तेव्हा तुम्ही आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला तो, तेव्हा आता तुम्हाला काँग्रेस बरी वाटायला लागली. तुम्ही सर्व सोडून दिले. तुम्ही जात धर्म तुमच्या स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार सुद्धा तुम्ही विकून खाल्ले आणि काय सांगता की आम्ही आता बाळासाहेबांच्या मी दोघांना विनंती करतो, पेडणेकर ताई मी तुम्हाला विनंती करतो, पेडणेकरजी, किशोरीताई मी विनंती करतो त्यांना बोलू द्या आणि मग तुम्ही बोला. मी तुमच्याकडे पण येईन, अन्यथा मग सगळं त्याच्यावरती जाईल. तुमचा मुद्दा जरूर मांडा, पण त्यांना बोलू द्या मला, कारण माझ्यासोबत आणखी 3 गेस्ट आहेत. मला त्यांच्याकडे मेश्रावांकडे जायचंय, नवे ते आपल्यासोबत विकास लवांडे जॉईन झाले त्यांच्याकडे आणि काकासाहेब कुलकर्णींकडे. तेव्हा पहिल्यांदा सावंतजी तुम्ही पूर्ण करा, म्हणजे मला पुढे जाता येईल. कसं आहे पहा, जेव्हा एखादे समोरच्याचे विचार आपल्याला जड जातात तेव्हा बोंबाबोंब करायची हा किशोरीताईंचा सुरुवातीपासूनचा गुणधर्म आहे. कारण त्यांच्याकडे तसं, आता त्या थोड्या वेळापूर्वी असं म्हणत होत्या की या भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीने सर्व काही विकून खाल्लं. ताजी उदाहरणं सध्या आम्ही तुम्हाला देऊ शकतो. 2014 5 मार्च 2014 साली तुम्ही आता ज्यांच्या मांडीवर बसलेले आहात म्हणजे तुमचा पक्ष, त्या पक्षाच्या पंतप्रधानांनी वक्फ बोर्डाने आचारसंहिता लागू होण्याच्या 1 दिवस अगोदर 150 कोटीच्या जमिनी दिल्ली मधल्या विकल्या वक्फ बोर्डाला. का? तर फक्त आणि फक्त मतांचं तुष्टीकरण करण्याकरता, जाती धर्माचं तुष्टीकरण करण्याकरता. आणि आज तेच तुम्ही इथे करत आहात. आता आपण थोड्या वेळापूर्वी अँकर साहेबांनी उल्लेख केला, TISS म्हणजे TISS, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेस ही एक नामांकित संस्था आहे. या नामांकित संस्थेने 2 रिपोर्ट दिले. पहिला रिपोर्ट मुंबईचा आहे. या मुंबईमध्ये बोगस वोटिंग कार्ड जमा करून तुमच्या पक्षाने उबाटाने मदत केली. मुस्लिमांची मतदान यादीमध्ये नाव नोंदणी करता 9 लाख मतदार तुमच्या पक्षाने बोगस इथे गोळा केले आणि केले. का? तर तुम्हाला मुस्लिमांची. मी सावंतजी मी तुम्हाला बऱ्यापैकी वेळ दिला, तुमचे बेसिक मुद्दे मांडून झालेले आहेत. मी पहिल्यांदा आपले जे नवीन पाहुणे आलेले त्यांच्याकडे मी जातोय. विकास लवांडेंकडे, एनसीपी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते आहेत त्यांच्याकडे जातो आणि त्यानंतर इतरांकडे मी जातो. लवांडेजी आपलं स्वागत आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, लोकसभेमध्ये
शरद पवारांना आणि पक्ष फुटला, अजित पवारांनी तो घेतला आणि मग त्या सगळ्याचा एक फायदा झाला आणि दाखवून दिलं. म्हणजे अगदी अजित पवारांच्या ज्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुद्धा पराभव पाहायला मिळाला. पण आता तेच वातावरण महाराष्ट्रात आहे का? त्याचं कारण मधल्या काळात पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेले, भीमा नदीमधून सुद्धा पाणी वाहून गेलेलं आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे की या परिस्थितीमध्ये तुमचं, आम्ही जो सगळा, माझा पहिला बेसिक प्रश्न मी सगळ्यांना विचारतोय तो असा, तुमचा अंदाज काय महाविकास आघाडीसाठी आणि राष्ट्रवादीसाठी? खरं तर वातावरण गेल्या महिन्याभरातलं आपण जर पाहिलं प्रचारातलं आणि आजचंही शेवटच्या सांगता सभा सगळ्या पाहिल्या तर एक दिसतंय की आदरणीय शरद पवार साहेबांच्या सभा महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त मोठ्या संख्येने झाल्या आणि प्रचंड मोठा प्रतिसाद फक्त शरद पवार साहेबांच्या सभांना मिळताना आपल्याला दिसतोय. आणि एकंदरीत जर सगळे सर्वे वेगळे पाहिले, पेड सर्वे सोडून, तर आपल्याला एक लक्षात येईल की महाविकास आघाडीला किमान 160 ते 170 जागापर्यंत इथे आता चान्सेस आहेत अशी स्थिती आहे. अतिशय चांगला इथं प्रतिसाद सगळीकडे मिळतोय. मी आता स्वतः बारामतीतच आहे, बारामतीतूनच मी बोलतोय. आता सांगता सभा इथे युगेंद्र पवार यांच्यासाठी झाली. आदरणीय पवार साहेबांनी त्या सभेला संबोधित केलं. किमान 10 ते 12 हजार लोक तिथे त्या ठिकाणी सभेला आलेले होते. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत होता. ज्या पद्धतीनं लोकसभेला प्रतिसाद मिळाला, जो स्ट्राईक रेट राहिलेला आहे आमच्या पक्षाचा 80%चा, तोच स्ट्राईक रेट आता आमच्या पक्षाचा राहील आणि महाविकास आघाडीचा सुद्धा चांगल्या पद्धतीने राहील. कारण लोक महायुतीच्या कारभाराला कंटाळलेले आहेत, त्यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेले आहेत. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांची सुरक्षा, असे विविध प्रश्नावर लोक कंटाळलेले असल्यामुळं महायुतीला घरी पाठवायचा ह्या लोकांचा निश्चय ठाम आहे आणि सगळीकडे निवडणुका ह्या लोकांनीच हातात घेतलेल्या आहेत. बरं, लोकांनी हातात घेतलेली निवडणूक हा दावा सगळ्यांकडूनच करण्यात येतो की लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आणि आता आमचंच राज्य आहे. मी काकासाहेब कुलकर्णींकडे जातो. काकासाहेब, एक प्रश्न काँग्रेसला असा विचारायचा होता की राहुल गांधी, हे खरं आहे मगाशी जे लवांडे म्हणत होते, शरद पवारांच्या सभा गाजताना दिसल्या आम्हाला, एकनाथ शिंदेच्या पण दिसत आहेत, फडणवीसांच्या दिसत आहेत, उद्धव ठाकरेंच्या दिसत आहेत, पण काँग्रेसच्या बाबतीत राहुल गांधी सोडता काँग्रेसच्या प्रादेशिक नेत्याची मात्र सभा गाजताना दिसली नाही. माझा आपल्याला प्रश्न आहे आणि जो नेहमी काँग्रेसच्या राज्य युनिटला विचारला जातो, तुमचा अजूनही सगळा भरोसा हा राहुल गांधींच्या भरोशावर सगळा विषय चाललेला आहे, ही मर्यादा नाही का? मुळात तसं नाही आहे. एकंदरीत या महाराष्ट्रामध्ये 90 टोटल सभा ह्या वरिष्ठ नेत्यांच्या आम्ही महाराष्ट्रात लावलेल्या होत्या. त्याच्यामध्ये राहुल गांधींच्या 6 सभा, प्रियंका गांधींच्या 3 सभा, 2 रोड शो, खरगे साहेबांच्या 11 सभा, अशा एकूण त्यामध्ये प्रतापगड. मला सांगा, राहुल गांधी सोडता कोणत्या प्रादेशिक नेत्याची सभा एखाद्या मुद्द्यावरनं गाजली? ऐका मला सांगा, मला बोलू द्या प्रसन्न सर. एकंदरीत अशा एकूण 90 सभा आम्ही त्या ठिकाणी लावलेल्या होत्या आणि जो तो विभाग जो तो ज्या त्या नेत्याला वाटून दिलेलं होतं, ही आमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी होती. त्यामुळं ज्या त्या विभागामध्ये जे ते नेते हे त्या ठिकाणी प्रचारात अडकून पडलेले होते. उदाहरणार्थ विदर्भामध्ये नानाभाऊ असतील, पश्चिम महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब थोरात साहेब असतील, हे आमच्या स्ट्रॅटेजीचा पार्ट होता. त्यामुळं एकंदरीमध्ये आज आम्ही प्रचारामध्ये अतिशय पुढे आहोत, अग्रेसर आहोत आणि निश्चितपणे मला खात्री आहे, आजच्या व्यासपीठावर मी पुन्हा तिसऱ्यांदा सांगायला मला आवडेल की महाविकास आघाडी ही 180 क्रॉस करेल. हे तिसऱ्यांदा मी पुन्हा सांगतोय. मगाशी मी 2 वेळा हात वर करत होतो मेश्रामजींच्या वाक्यावरती. मेश्रामजी सांगत होते की 75 वर्षामध्ये काँग्रेस काय केलं. मला त्यांच्यावर पहिल्यांदा खुलासा करायचा आहे आणि नंतर मला सावंत साहेबांवर खुलासा करायचा आहे. मेश्रामजी सांगत होते की बाबा 75 वर्षात काँग्रेसनं काय केलं, तर मला सांगायला आवडेल 2019 साली भाजपानं या राज्यामध्ये निवडणूक लढली. ती कोणत्या मुद्द्यावर लढली? सबका साथ सबका विकास. 2024 मध्ये ते बटेंगे तो कटेंगेवर का आले हो? हम एक हे दो सेफ हे का आले? म्हणजे गेल्या 2.5 वर्षामध्ये यांनी विकासाचं कामच केलं नाही. पक्ष फोडाफोडी, फोन टॅपिंग, केंद्रीय तपास यंत्रणाचा सामीसिरा मागं लावणं, ज्या पद्धतीने या राज्यामध्ये धुडगूस घातला, हैदोस राजकारणाचा चिखल करून टाकला. त्यामुळं निश्चितपणे यांच्याकडे विकासाचा विषय नव्हता, म्हणून बटंगे तो कटेंगे. आता अतिशय छानपणे सावंत साहेब स्पष्टीकरण सांगत होते, एक हे तो सेफ आहे किंवा बटंगे तो कटेंगे कसं आहे. अहो काय सांगताय सावंत साहेब, तुम्ही सुद्धा आमचेच नेते होते पूर्वीचे, त्यामुळे तुम्ही याच्यावर समर्थन करू शकणार नाही. सावंत साहेब मगाशी सांगत होते की बाबा जातीय जनगणना राहुल गांधी करतो म्हणाले. निश्चित आम्ही जातीय जनगणना करणार आहोत. त्याचं कारण असं आहे, आम्हाला प्रत्येक जातीला, ज्या जाती पिछड्या राहिलेल्या आहेत त्या प्रत्येकाला आम्ही या ठिकाणी आरक्षण द्यायचं आहे, आरक्षण ठेवायचं आहे आणि हे सगळं आम्हाला संविधानाप्रमाणे करायचं आहे. जर तुमचा या गोष्टीला विरोध असेल तर तुम्ही मनुस्मृती पाळणारे आहात का? नंबर 1. नंबर 2, तुमचा संविधानाला विरोध आहे का? नंबर 3,
ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये तुम्ही 400 पार करून संविधान बदलणार होते तोच तुमच्या डोक्यात आहे, तो तुमचा राग तुमच्या आज सुद्धा विधानसभा निवडणूक आल्या तरी मी तुमच्या डोक्यात तुम्हाला आहे. काकासाहेब ऐका एक तुम्हाला सांगतो मी तुम्हाला काकासाहेब, यावेळी महाराष्ट्रामध्ये यावेळी पण राहुल गांधी ते सारखं संविधानाचं पुस्तक घेऊन दाखवत होते आणि आवाहन करत होते. यावेळी महाराष्ट्रामध्ये संविधानापेक्षा सोयाबीन हा जास्त महत्वाचा मुद्दा असा नाही का वाटत? हा एक मुद्दा म्हणजे खरं तर तुम्हाला त्या ट्रॅकवरती त्या पिचवरती नुसते 6 आणि 4 मारण्यासारखे मुद्दे असताना सुद्धा सर, संविधान महाविकास जर आघाडीने या कितपत मोठा देशातलं- केला हा मुद्दा? या देशातलं संविधान जर सुरक्षित राहिलं तर आम्ही सगळे सुरक्षित राहणार आहोत. या देशामध्ये मनुस्मृती आणण्याचा कुटील डाव ही लोक करतायत. सोयाबीन जितका महत्वाचा आहे तितकाच आम्हाला संविधान सुद्धा महत्वाचं आहे. संविधान वाचलं तर शेतकरी वाचेल, संविधान वाचलं तर कामगार वाचतील, संविधान वाचलं तर हा देश वाचेल. त्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्याच्या बरं, ठीक आहे. शेतकऱ्याच्या कृषी मालाला माझ्या लक्षात आलं सर, मला 1 मिनिट बोलू द्या. शेतकऱ्याच्या कृषी मालाला हमी भाव दिला पाहिजे ही आमची प्रामुख्याने भूमिका ठीक आहे. आहे. परंतु या देशात ठीक आहे, मला लक्षात आलं, मला बेसिक लक्षात आलं, या देशात माझ्या लक्षात आलं. असेल- पण मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही ज्या भागामध्ये काही मुद्दा असतो त्या भागामध्ये तो मुद्दा लावा लागतो. जसा मुंबई तुम्ही धारावी मुद्दा मोठा केला, जसं तुम्ही बाकीच्या ठिकाणी, तसं सोयाबीन महाविकास आघाडीद्वारे प्रकर्षानं मांडण्याचा एकमुखानं एवढ्या प्रमाणात जाणवला नाही. काही ठिकाणी उल्लेख झाले नाही, याच्यातला भाग नाही. मी आता जातोय सुरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे नेते प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. सुरज चव्हाणजी, मगाशी आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लवांडेंना विचारत होतो त्यांचा अंदाज काय. त्यांचं म्हणणे 180 पर्यंत आम्ही महाविकास आघाडी म्हणून जाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा मागच्या वेळेसारखा म्हणजे लोकसभेसारखा 80% स्ट्राईक रेट ठेवेल. मला आपल्याला एस्टिमेट विचारायचं आहे, तुमच्या पक्षाचं तुम्ही मूल्यमापन कसं करता, काय निकाल कसा वाटतो तुम्हाला? मला वाटतंय त्यांना जी काही गैरसमज झालेला आहे किंवा ज्या भ्रमामध्ये ते आहेत त्यांचा भ्रम येत्या 23 तारखेला महाराष्ट्राची जनता नक्कीच दूर करेल. कारण या महाराष्ट्रामध्ये परत महायुतीचं सरकार हे 180+ राहील आणि मजबूतीनं महाराष्ट्रामध्ये परत या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल. मला वाटतंय लोकसभेच्या निकालानंतर काही लोकांमध्ये आत्मविश्वास यायला पाहिजे होता, पण अति आत्मविश्वास ज्याला म्हणतो तो त्यांना नडणार आहे. आणि ज्या पद्धतीनं महायुतीनं एक मायक्रो लेवलचं नियोजन करून आत्ताची निवडणूक लढली आहे, मला पूर्ण खात्री आहे की येत्या 23 तारखेला 180 पेक्षा जास्त महायुतीच्या जागा या महाराष्ट्रामध्ये येतील. परत या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल, याच्यात कुठेही माझ्या मनात आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात शंका नाही. परंतु ज्या लोकांना वाटत असेल की आम्ही 180 राहू वगैरे वगैरे, कदाचित जमिनीवरचा अंदाज नसल्यामुळं अशा पद्धतीचं भाकीत त्यांच्याकडनं केलं गेलं असावं. पण सुरज चव्हाणजी, तुमच्याकडूनच जाणून घ्यायला आवडेल, त्यांचं सोडून द्या. मला मी मगाशी म्हणालो तसं तुमचा अंदाज काय आहे महायुतीसाठी आणि खास करून अजित पवार म्हणजे तुमच्या राष्ट्रवादीसाठी? महायुती म्हणून आम्ही 180+ राहू आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे आमचा, जो मूळ राष्ट्रवादी आहे, ती मूळ राष्ट्रवादी 40+ आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येईल. आमचा स्ट्राईक रेट यावेळी सर्वाधिक चांगला स्ट्राईक रेट कुणाचा असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल. मला फक्त एक म्हणजे सुरजजी, जनरली मी इतरांकडे गेलो असतो, पण एक प्रश्न कारण पुढचा वेळ म्हणून एक राहून जाणं म्हणून, भावनिक लाट गद्दारीचा शब्द कधी नव्हे तो शरद पवार यावेळी स्पष्टपणे गद्दार म्हणतायत. यांना पाडा, यांना लोळवा म्हणतायत. अगदी दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात सुद्धा ते असं म्हणाले. या अशा आवाहनाचा कसा परिणाम होईल? मला नाही वाटत की, कारण लोकांनी एक वेळा त्या भूलथापाला बळी पडले, भावनिक होऊन एका लोकांनी लोकसभेला मतदान केलं, पण ह्यावेळी लोक मात्र विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करताना दिसत आहेत. लोकांच्या भावना या विकासाच्या बाजूने दिसत आहेत. कारण त्यांना या पद्धतीचा शब्दप्रयोग करावा लागला, ह्याच्यावरूनच दिसून येते की पवार साहेबाला सुद्धा अंदाज आलेला आहे की लोक विकासाच्या बाजूने झुकलेत, म्हणून ते जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं विधान करून भावनिक करण्याचा प्रयत्न, गद्दार म्हणून आपल्या बाजूने मतदार वळवण्याचा प्रयत्न पवार साहेबांचा झालेला दिसतोय. परंतु महाराष्ट्रातली जनता ही महायुतीच्या बाजूने आज आपल्याला मतदान टाकताना दिसतंय, विकासाच्या बाजूने उभी राहताना दिसते. त्याच्यामुळे अशा गोष्टीचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. ठीक आहे, मी मेश्रामांकडे आणि नंतर किशोरीताईंकडे सुद्धा जातोय. किशोरीजी, मी तुमच्याकडे सुद्धा येतोय. मेश्रामजी, या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या बाबतीतले एकीकडे काही योजना वगैरे आहेत, लाडकी बहीणचा, पण या बाकीच्या सगळ्या गोष्टी अचानक सुरू झाल्यामुळे हे सरकार म्हणजे अदानी सरकार, कटेंगे तो बटेंगे, कारण तुम्हाला संविधानावर विश्वास नाहीये, या सगळ्यामुळे तुमच्या ज्या योजनांचा एक नॅरेटिव्ह तुम्ही आणत होता समोर, त्याला डॅश झालाय असं नाही वाटत? त्याला ते जरा मिक्स झालंय असं नाही वाटत?
योजना आम्ही लोकांच्यापर्यंत पोचत्या करण्यासाठी केलेल्या आहेत. ही लढाई नॅरेटिव्हची नाही आहे. अच्छा. इथल्या महिलांना आम्ही सांगितलं, गरिबांना, युवकांना, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं योजना आम्ही केंद्रातल्या आणि राज्यातल्या योजना देखील पोचत्या केलेल्या आहेत. आणि प्रश्न संविधानाचा आहे ना, मला काँग्रेसचे प्रवक्ते साहेबांचं मी म्हणणं ऐकत होतो, अहो त्या पुस्तकात तुम्ही जे दाखवता त्यात मजकूरच नाही आहे कुठलाही. आणि ज्या संविधानाच्या दुरुस्त्या इंदिरा गांधींनी 42व्या संशोधनाने संविधानाची प्रास्ताविकच मुळात बदलून टाकली. संविधानाची जेवढी मोडतोड काँग्रेसच्या काळात झाली ना, संपूर्ण स्वातंत्र्योत्तर काळात कोणत्याही पद्धतीनं संविधानाची तशा पद्धतीची मोडतोड झालेली नाहीये. आणि संविधानाला तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न सांगू नका. संविधान तुम्हाला वाचवतंय, बरं. तुमच्या पिढ्या वाचवतंय, तुमचं भविष्य वाचवतंय. त्यामुळे संविधानाला पण मेश्रामजी पण मला सांगा मेश्रामजी, मी मगाशी किशोरीताईंना पण विचारलं, MMRDA रिजन मध्ये 40 जागा आहेत, धारावीच्या आसपासचा सगळा परिसर विधानसभा मतदारसंघ 6 ते 7 जागा आहेत. धारावी, अदानी आणि महायुती सरकार याचं जे काही सांगण्याचा सारखा प्रयत्न होतोय त्याचा कितपत प्रभाव पडेल, प्रतिकूल प्रभाव? एकही बंदा सेफ आहे, सिर्फ एकच उद्योगपती सेफ आहे. कोणत्याही पद्धतीचा हे बघा, कोणत्याही पद्धतीचा प्रभाव पडणार नाही. धारावीमध्ये काय झालं, अहो आता प्रत्येक माणसाला त्याच्या स्वतःच्या हक्काचं 500 फुटाचं घर देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय. झोपड्यांचं निर्मूलीकरण झालं पाहिजे. सगळ्या माणसांना आत्मसन्मानानं जगण्याचे अधिकार मिळाले पाहिजेत. बरं. या ज्या योजना आहेत त्या चांगल्या नाहीत काय? आणि आता काय दिसतंय की वर्षा गायकवाड खासदार झाल्या, एकनाथराव गायकवाडांच्या सुपुत्री वर्षा गायकवाड खासदार झाल्या. आता वर्षा गायकवाडांच्या जागेवर त्यांची बहीण निवडणूक लढणार असेल तर हा जो परिवारवादाची जी परंपरा थेट गांधी परिवारातून सुरू झालेली आहे ती आता इथपर्यंत आलेली आहे. कशाचं काय राहिलेलं आहे? मी किशोरी पेडणेकरांकडे कार्यक्रमाचा शेवट करायला जातो. किशोरीजी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, यावेळी आदित्य ठाकरेंसाठी सुद्धा अवघड आहे, सामना अवघड आहे, सोपा मी असं नाही म्हणत एकदमच गेलेला, पण अवघड आहे, कारण दोन मोठी आव्हानं त्यांच्यामध्ये असणार आहेत. एक देवरा आणि दुसरे संदीप देशपांडे. दादरमध्ये सुद्धा उमेदवार उभा झालेला आहे थेट ठाकरे घराण्यातून. तुम्ही कसं पाहताय शिवसेनेच्या विरोधात आता शहरामध्ये आणि विशेषतः शिंदेंचा सुद्धा आपण पाहिलं, लोकसभेला सुद्धा परफॉर्मन्स अगदीच वाईट नव्हता. तुम्ही आव्हान कसं पाहताय? आव्हान तर कायम पक्षाला वेगवेगळ्या माध्यमातून ठोकत आलेली लोक आहेत. अवघड पेपर सोडवायचे हे शिवसेनेला आता गणितच झालेलं आहे. त्यामुळे कुठली निवडणूक ही सोपी नसतेच. कुठल्याही निवडणुकीमध्ये त्यानंतर महिन्याभरात जे काही वातावरण निर्माण होतं, त्यामुळे ते निवडणूक ही युद्धभूमीच असते. परंतु वरळीमध्ये ज्या पद्धतीने खासदार असताना मिलिंद देवराजी आले, 10 वर्ष ते ह्या महाराष्ट्र केंद्रामध्ये मंत्री होते. महाराष्ट्रासाठी फुटकी कवडी नाही आणली ना, मुंबईसाठी काय केलं, आणि खासदार असताना ते इथे लढायला आले. याचा अर्थ तेवढे लायक कुठे त्यांच्या महायुतीत दिसत नाहीत. आणि आदित्य ठाकरे यांनी जेव्हा निवडणूक गेल्या 2019ला जेव्हा ते लढले, तर त्याच्या आधी त्यांनी सिनेट लढवून आणली होती, त्यांनी पदवीधर लढवून आणले होते, युवामध्ये काम केलं, विद्यार्थी सेनेत काम केलं, आणि मग ते निवडणुकीला सज्ज झाले. अर्थात गेल्या 5 वर्षात केलेलं वरळीकर अर्थात चांगलं जाणून आहेत. आपण ते बघूया कशा प्रकारे वरळीकरच काय सगळ्या महाराष्ट्र कशा प्रकारे हे दान देत आहे. आता ती औत्सुकता आता केवळ काही दिवसांची उरलेली आहे. परवा मतदान आणि शनिवारी निकाल लागणार आहे, आणि त्यावेळी सुद्धा ही सगळी मान्यवर मंडळी पक्षांचे नेते आपल्या सोबत असणार आहेत. आजचं सुरू झालेले पुढारी न्यूजचं 145 तासांचं महाकव्हरेज. 145 का? कारण निवडणुकीमध्ये जिंकून सत्ता स्थापण्याचा मॅजिक फिगर आहे 145, आणि पुढारी न्यूजची सुद्धा 145 तासाची मॅरेथॉन चर्चा, मॅरेथॉन कव्हरेज सुरू राहणार आहे. पात्रा पुढारी न्यूज.